एका बाजूला सख्खा मुलगा आपल्या आईच्या मरणाची वाट पाहत होता, तर दुसऱ्या बाजूला मुलगी आपला संसार विसरून आपल्या म्हाताऱ्या आईला काळजाच्या कोपऱ्यात जपत होती. आयुष्यभर तिची काळजी घेत होती. भीमासाठी ती फक्त एक म्हातारी होती, पण आकनूसाठी मात्र ती तिचं अख्खं जग होतं. जेव्हा त्या आईने शेवटचा श्वास घेतला, हे जग सोडून ती निघून गेली, तेव्हा त्या मुलासाठी एक म्हातारी गेली, पण त्या लेकीसाठी तिची आई गेली. काळजाला पीळ पाडणारी ही ग्रामीण कथा, तिची आई गेली. भर दुपारच्याला चंद्राजी तुळशीला निवद दावायला परड्या अंगाला आली. ताटातलं पाणी कुंडीत ओतलं. तिथंच बाजूला उदकाडी खवली. सिताळ देऊन साखर भाताचा निवद तुळशीमोहर ठेवला. पाया पडून थरथरत्या हातानं निवदाची बशी उचलली आणि मागं फिरताना तिचं लक्ष जवळ असणाऱ्या फणसाच्या झाडाकडे गेलं. तसं तिनं आत आकनूला हाक मारली. आकनू, अगं इकडे ये. ती लगबगीनं बाहेर आली. का ग आहे, काय झालं? अशी का उभारलीस इथं? पोरी, या फणसावैलं तेवढं फणस उतरून घे त्या परशाकडनं. बाजारात इकलं तर थोडं पैसे तरी मिळतील. अरे देवा, एवढंच वय? मी भ्यालो की. अशी एकदम गापक्यान हाळी मारलीस. तुला फणसाचं लागले वय? चल अगोदर घरात, नकाडं खाऊन घे चल. तशी चंद्राजी आत आली. आकनूनं शिक्क्यावरलं दह्याचं भांडं खाली घेतलं. चुलीवरला भात उतरून उणउणीत भात ताटीत वाढून निवड ठेवला. आये, भात निवू दे, दह्यासंग जरा खाऊन घे. नको बाई, आज मंगळवार आहे माझा. चहाचा नकाडा घोट तेवढा दे मला. काय नको दुसरं. खुळीच आहेस वाटतं. बरं नाही जीवाला आणि उपास धरतीया. देवाला 4 दिवस देवारातच बस म्हणावं. पहिलं तब्येतीचं बघ आपल्या. डॉक्टरनं काल काय सांगितलंय माहिती आहे ना व? ते काय नाही. हे एवढा भात घे खाऊन, गोळ्या खायच्या आहेत. पोरी, नरड्यातनं खाली काय उतरत नाही आणि काय खाऊ म्हणतीस? असू दे, तसंच मन घट्ट करून खायचं. काय होईत नाही त्याला. ह्या गोळ्या खाऊन झोप, मग बरं वाटेल जरा. 4 घास कसे तरी तोंडात घालून म्हातारीनं अर्धनिम्म ताट तसंच पुढं सारलं. अगं खा की, एवढं 4 घास आहे तेवढं खा. खायचंच तसंच खायचं. नको बाई नको, खावत नाही. काय करायचं तुला? अगं खाल्याशिवाय तरी गोळ्या गोष्टीत कशी खायचीस तू? खाया येईल बाई, काय तरी हातर तिथं जरा लवणतो. आकनूनं गोळ्या देऊन दांडेवरली वाकाळ काढली आणि म्हातारीला हातरून घालून दिलं. म्हातारीनं हातरुणावर अंगाची उळकुटी केली. आकनूनं तिच्या अंगावर वाकाळ टाकली. जरा झोप शांत. झोप लागती का बघ. आणि सोक पडला तर ह्यो पाण्याचा तांब्या ठेवलाय बघ उशाला. मी शेरडं सोडतो आता. टाईम झालाय त्यांचा. बेरोड सोडलाय मगाच ठाऊन त्यांनी. जरा लवकर ये बाई, डोळं उजेडी. लई उशीर करत बसू नकोस. हां येतो. तू झोप शांत जरा. असं म्हणत आकनूनं लगीच्या खुट्टीला अडकलेलं पोतं घेतलं आणि शेरडांची गुळकी सोडली. पोत्याची घडी मारून डोक्यावर घेऊन गल्लीतनं जाताना कोंडूला तिनं हाळी मारली. तशी तीही मागणं शेरडं सोडून आली. गावाच्या पांदीनं शेरडं तुराटी माळाच्या वाटेला लागली. मागणं आकनू आणि कोंडू संग चालू लागल्या. आकनू, आईचं कसं आहे ग? कोंडू म्हणाली. कशाचं काय बाई, रात्रीचा डोळ्याला डोळा नाही बघ. एकदा धाप लागली म्हणजे जीवाची कायली करून घेतीया. कालच डॉक्टरकडनं जाऊन आला. एकदा बरं वाटतंय, एकदा जादा होतंय, चालूच आहे म्हणायचं. काय बाई, तुझ्या एक मागणं लागले बघ. एकमेकीला दोघी आईसा म्हटलं तर हे दुखणं काय म्हातारीची पाठ सोडत नाहीसं वाटतंय. कुणाला काय सांगतीस बाई? देवानं माझ्या नशिबात आणि काय लिवलंय कुणास ठाऊ. आकनू, खरंच ग, तू जे भोगलंस ते आता पत्र कुणाला जमणार नाही बाई. नवऱ्यानं सोडून दिली, रोग आला त्या भाड्यावर. खरं कपाळावर कुक्कू तसंच ठेवून आईला धरून राहिलीस बघ. आणि आईची चांगली झोपा केलीस. भावाच्या माघारी आत्तापत्र घर शात बघितलीस. स्वतःच्या पदरात काय हाय काय नाही याचा कधी विचार केला नाहीस. पोटचं पोर सांभाळावं तसं आईला सांभाळलीस. तुझ्यासारखी थोर बाई अख्ख्या दुनियेत मिळायची नाही बघ. आकनूचं डोळं पाण्यानं भरून आलं. तिला भडबडून आल्यासारखं झालं. तोंडाला पदर लावून तिनं आपलं मन मोकळं केलं. आकनू, गप बाई गप.
तुझं दुःख कळतंय आम्हाला. तुझ्याकडं बघून आमच्या पोटात कालवून येतंय, तर तुझं तुला कसं होईत असेल? काय करायचं बाई, त्याला इलाज नाही. अकनू, भीमाला फोन लावून सांगितलीस काय नाही ग? काय सांगायचं त्याला? त्याला काय माहिती नाही? किती वेळेला यायचं गावाकडे एवढ्या लांबनं असं म्हणतो या. कुणी कुणाला बोलायचं? ज्याचं त्याला समजायला पाहिजे. तेचं पण एक वहिकच आहे म्हणायचं. यायला म्हातारीच्या दुखण्या पाकण्याला नाही. तुझ्यासारख्या एकट्या बाई माणसानं काय करायचं? घर शात बघायचं काय त्या म्हातारीच्या दुखण्याकडं बघायचं? घर शात ढोरं तुझ्या गळ्यात मारून तो आपला मुंबई करतोय बिचारा. कोंडू, कुठलं घेऊन बसलीस बाई? आपली बायका पुरं झाली की त्याने आई ओळखत नाही का भण ओळखत नाही. आपल्या संसारात गुल असतात. आत्तापत्र होईल तसं माझ्या परीनं करत आलो. एवढं शात घर सगळं एकटीनं बघायचं. आता मला बी बाई हे जमना झालंय. जीवाच्या करारावर सगळं करायचं. त्या बाबाला सांगितलं, म्हातारीची एक आशा हाय, आता तरी मुंबई सोड आणि घराकडे ये. त्या म्हातारीच्या जीवाला काय वाटत असेल? मी ही असली पोरीचा संसार बघायचं तिच्या नशिबात नाही, आणि हे लोक असून जवळ नाही. सुना नातवंडाचं सुख तिला बघायला कधी मिळालंच नाही. जलमच फुकट बघ. ज्याच्यासाठी सगळं करून ठेवायचं त्यानं मागं परतून बी बघू नये. कसली रीत म्हणायची ही? खरंच आहे बाई. गावाकडे राहून दाणं पिकवून घरची भाजी भाकरी खायची सोडून दुसऱ्याच्या हाताखाली हमाली करायची. बरं झालं की आता पतूर अवतार सपत आला म्हातारीचा. अशा याला तरी बापड्याला घर आठवलं असतं तरी मी म्हणतो आईसाठी लई झालं असतं. त्या उघड्या माळावर आकनू कोंडूसमोर आपलं मन सैल करून बसलेली. तिच्या नजरेमोरली शेरड आयनाच्या ढाळ्यासने डसलेली. माळावरची उन्हं आता मागं सरकत चाललेली. गल्लीतली शिरमाई लुगड्यात काहीतरी घेऊन घरातनं आत आली. बाईसाहेब, अव बाईसाहेब, झोप लागली का काय? खोकत कणत त्यातनंच म्हातारी बोलली. कोण ते? जरा उठून तरी बसावर, बघा तरी माणसांच्याकडनी. शिरमा, तू वय? बस बाई बस. हातरुणावर हात टेकत कसं तरी हळूहळू हातरुणावर म्हातारी उठून बसली. बरं वाटतंय नवं जरा आता? धाम पडू दे बाई त्या दुखण्यावर. ही धाप काय माझी पाठ सोडत नाही. रातीला डोळ्याला डोळा नाही. वैली हवावर आणि खायली खाल. ही पेटली धाप कायली होती जीवाची. जीव बेजार झालाय बघ. आता काय करायचं त्याला? डॉक्टर इलाज बी चालू आहेत म्हणायचं. आणि काय करायचं माणसानं? शिरमाई म्हणाली. कालच डॉक्टरकडे जाऊन आला. गोळ्या औषध चालू आहेत, पण कसला तो दम नाही दुखण्याला. झालं बाई आता. हे न्यायचंच दुखणं म्हणायचं. गप बसा. असं वाईट वंगाळ बोलू नकसा. दुखणं आलं म्हणजे लगेच मराय होते वय. तुम्ही हायसा तर बिचाऱ्या पोरीला तो केवढा मोठा आधार आहे. जितने पोरागत आजपतोर तुम्हाला बघितली. तुम्हीच असं खचलासा म्हणजे तिनं कुणाच्या तोंडाकडे बघायचं? काय नाही, धाडस व्हायचं. भ्यालं की जादाच होते दुखणं. कसला विचार करायचा नाही बघा. शिव बिस्कुटचा पुडा आणलाय, नकाडा च्यातनं भिजवून खावा. काय खाऊ वाटत नाही बाई. आणि काय नाही, कशाला बाई आणलास तू? आणि खाऊ वाटत नाही खरं तसं दाबू दडपून खायचंच. दुखणं आहे म्हणून खायचं राहायचं वय. खायचं काय होईत नाही त्याला. शिरमा, या काळजीनं जीव पोकरून जातोय बघ माझा. कुणाकुणाची म्हणून काळजी करायची ग? लेकाला फोन लावलाच हवे. काय सांगायचं बाई, माझं काही एक दिवसाचं दुखणं आहे. एवढ्या लांबनं कवा यायचं? कामाचा खोळंबा होतोय. डॉक्टरकडे जाऊन या. गोळ्या औषधाला लागलं तर पैसे लावून देतोय म्हणतोय. पैसे लावून दिलं म्हणजे झालं? इथं एकट्या बाईनं काय करायचं? शिरमा म्हणाली. बाबाला लई सांगितलं, ती मुंबई एवढी सोड आणि आता घराकडलं बघ. पण सून काय इकडलं नाव काढत नाही आणि ह्यो काय तिच्या शब्दामोरं जाईत नाही. लोकाच्यातनं उन्हामाघारी राबून मजुरी करून यासनी वाढवली, पण त्यासनी आता जाणीव कुठली? आईबानं कसं दिस काढून आम्हाला पोसलं. बा बिचारा असाच मरून गेला. शेवटभर मातीत राबला. लेकाचं सुख कधी त्याला बघायला मिळालं नाही. कुणाकडनं सेवा करून घेतली नाही. वाळ्या खारकगत मरून गेला. लोक म्हणणारा मरते शेवटी आला आणि सून म्हणणारी ती आली पोराला घेऊन.
सगळं झाल्यावर 3वी-12वी करायला. झट्ट जोमडं खात केलं सगळं, पर आयुष्य फुकट गेलं बघ आमचं. मरता समय लोक जवळ नाही की नजरेसमोर पोरं बाळं नाहीत. एवढं मोठं घर हाय, खरं नुसतं खायला उठतं या. असू दे, त्याला आता काय करायचं, नशीब म्हणायचं आपलं. कसलं नशीब घेऊन बसलीस बाई, त्याचा काय विचार सोडून दिलाय, त्याच्यामुळं हारलंय आमचं. आता जीवाला घोर हाय नुसता ह्या पोरीचा. माझ्या माघारी या पोरीचं कसं व्हायचं, तिचंच मोठं कोडं पडले बघ जीवाला. आणि म्हातारी डोळ्यातनं टिपं टाकायला लागली. बाईसाब गप्प बसा, अगोदरच दुखण करी हायसा, त्यात आणि ह्यो जीवाला ताप करून घेऊ नकसा. वनवाशासारखी पोर झाली माझी, घेरण्यानं सोडून दिली. नशिबात संसाराचं सुख नाही, त्या येळपासनं पोर माझ्या आधाराला येऊन राहिली. परत संसाराची कसलीच आशा दावली नाही. लेकाच्या माघारी मला बघत घर सांभाळली. ही पोर नसती तर अजून पतूर तरी मी कशाला जगलो असतो. ती हाय म्हणून तर कुठे जीव तग धरून हाय माझ्या. आता नुसता या पोरीच्या विचारानं जीव गेल्यागत होतोय ग माझा बाई. त्या पोरीचंच वंगाळ वाटते बाई. किती बी केलं तरी एकमेकीला आधार. पण तुम्ही असं ढळलासा तर ह्या पोरीनं काय करायचं. तुम्ही आता आपलं मन घट्ट करा, काय विचार करायचा नाही मोरचा. बरं, त्या देसोऱ्याची पत्रिका आलती, तांदळाचं 4 दाणं तरी टाकून येतो. जा बाई जा, आमच्यात बी आलती, पण कोण जायचं. जरासं लवंडा, जीवाला जरा जपा, लई ताप करून घेऊ नकसा. जा जा बाई, कसला ताप आणि कसलं काय आता. शिरमाई गेली. हातरुणाची ओळी सरळ करून म्हातारी पुन्हा हातरुणावर लवांडली. दिवस मावळला. वरल्यांच्या तटावरल्या मांडवाची दारामोहरं पडलेली सावली नाही नपट झाली. गल्लीतनं कामाची बाया माणसं, ढोरं-गुरं आपापल्या घराकडं जायला लागली. आकणून डुईवरला लाकडाचा भारा वरल्या अंगाच्या शेड्याच्या कट्टीलगत भिरकटला. त्याच्यावर बांधलेलं पाल्याचं ढाळं सोडून घेऊन ती घरात आली. कोपऱ्यात ढाळं ठेवून शेरडासनी दावणीला बांधलं आणि बारडीतनं त्यांच्या मोहरं पाणी ठेवलं. गोरणीत बघितलं तर ढोरामुरली वैरणकाडी पाकच सपलेली. तशीच बाहेर गेली. परड्यांच्या कुडाण्यात जाऊन कडब्याच्या लांबलचक 2 पेंड्या घेऊन आली. त्या फोडून कचरून ढोरापुढं घातल्या आणि सोप्यातनं आत आली. आई, ए आई. ओ, आलीस. आलोय, उठ की आता. तिने सांजेचं हातरुणातनं जरा उठून बस. आलो, चूळ भरून आलो. तशी म्हातारी हातरुणातनं उठत भीतीला तक्क्या देऊन बसली. हलक्या नजरेनं बाहेर बघायला लागली. कडूस पडायला आल्यालं. तोंडावरनं पदर फिरवत आकणू चुलीमोर आली. हे की चहाचं पाणी नकाडत ठेव, कलकली आल्यासारखं झालंय. कलकली येईल नाही तर काय होईल, पोटात काय भर नको. 4 शीतं खाईत नाहीस, त्यात आणि त्या गोळ्या, मग काय होईल. आणि ह्यो बिस्कुटचा पुडा घे, ठेव तिकडं. कोण आलतं पुडा घेऊन. ती गुरुवाच्या गल्लीची शिरमाई बघायला आलती पुडा घेऊन. घटकावर बसली बोलत. आकणून चुलीत लाकडाखाली तुरकाट्या कुंभून जाळ केला आणि चुलीवर चहाला भुगवणं ठेवलं. म्हातारीला बिस्किटासंग चहा प्यायला दिला आणि स्वतः बी घेतला. आकणू, भीमाला फोन लावून सांग, येतोय का बघ. काय म्हणतोय. येतोय, लोक लय मायाचा, त्याला तिकडं कामाची वड हाय, तो तुला बघायला येतो या. बघायचं सांगून आला त्या निमित्तानं तर आला. आत्ता पतूर किती याला सांगितलं. बाजीरावासारखं सांगतोय, या दवाखान्याला घेऊन जा, त्या दवाखान्याला घेऊन जा. त्याला एवढी तरी काळजी आहे. कधी आला तर 2 दिवसात माघारी फिरतोय. त्याला एवढी वड नाही घे मागची. आकणून तांदूळ धुवून घेतलं आणि चुलीवर तांदूळ घातलं. किटलीत पाणी घालून ती खदबळून घेतली आणि गोट्यात धार काढायला निघून गेली. चुलीला भणभणून जाळ लागत होता. चंद्राजीचं आता वय होईत आलेलं. 8-8 दिवसाला दुखणं यायचं, धाप लागायची. पोटाला 2 पोरं. थोरली आकणू लगीन लावून दिली आणि एका वर्षातच नवऱ्यानं दुसऱ्या बाईच्या नादाला लागून हिला सोडून दिली. दुसरं लगीन करायचं म्हणालीत, पण तिला पटलं नाही. तवापासून ती राहिली ती इथंच. सगळा कामधंदा बघत सगळं सांभाळायला लागली. आईबाच्यातच कष्ट करून एक दिवस ढकलायला लागली. ना कसली संसाराची आशा, ना कसली पोराबाळांची आशा. धाकटा भीमा लगीन केलं तसं त्यानं मुंबई गाठली.
तिथं हमालीची कामं करू लागला. बायको बी 4 घरची धुनी भांडी करू लागली. पैसा मिळत गेला. पोरं होऊन चांगली जाणती झालीत, तरी मागं यायचं नाव नाही. बायकोच्या शब्दापुढं गाव घर तो विसरला होता. घर, शात, ढोरं गुरं सगळं बहिणीच्या जीवावर टाकून ह्यो आपला मुंबई करू लागला. तरी लेक होती म्हणून म्हातारपणात चंद्राजीला तेवढाच आधार झाला. लोक असून काय करायचा? लेकाचं सुख कधी चंद्राजीला बघायलाच मिळालं नाही. म्हातारा तसाच मरून गेला आणि आता या म्हातारीच्या दुखण्याला बी तो लोक जवळ येत नव्हता. लांब न चौकशी करायचा. कधी आला तरी कामाच्या वडीनं लगेच मागं फिरायचा. आपल्या संसारापुढं त्याला आईबाची जराबी काळजी उरली नव्हती. या 8 दिवसात म्हातारीला चढ झालं आणि आज उद्या करत भीमा एकदासा गावाकडं आला. 4 दिवसात इकडलं तिकडलं दवाखानं करून म्हातारीला शेवटी घराकडं आणली. दुखण्यानं आता बरंच वर अंग काढलेलं. उरातली धाप काय कमी होत नव्हती. आता तर म्हातारी जादाच घाईला आलेली. 4 दिवसात मागं फिरायला गावलं म्हणताना आज 4ला 8-10 दिवस झालं. म्हातारीचं दुखण्यातनं वर उठायचं काही नावच नाही. धड कमी बी नाही आणि धड जादा बी नाही. म्हातारीमुळं भीमाचा खोळंबा झाला. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. म्हातारीला कधी कमी पडतंय आणि आपण कवा एकदा मुंबई गाठतोय असं त्याचं त्याला झालतं. धड इकडं आणि ध्यान तिकडं अशी त्याची अवस्था झालेली. घरात लक्ष लागणं म्हणून असंच फिरायला म्हणून भीमा बाहेर पडला. गावातल्या देवळाच्या कट्ट्याला 5-6 माणसं बसलेली. तिथं जाऊन भीमा बसला. भीमा, अरे म्हातारीचं कसं हाय? गावातला सखू अण्णा म्हणाला. कुठलं काय, हाय तसंच हाय. एकदा कमी होतंय, एकदा जादा होतंय. काय तिचं दुखणं एक तिची पाठ सोडना बघ. दुखणं तिची पाठ सोडना आणि म्हातारी आमची पाठ सोडना. महिन्याला गावची वारी करायची पाळी यायला लागली. जीव कावून गेला नुसता, भीमा म्हणाला. अरे दुखणं आहे ते कुणाला सांगून येते वय? किती बी केलं तर आई आहे तुझी. एकट्या बहिणीनं काय करायचं? आई हाय बरोबर हाय म्हणून पोटापाण्याचा उद्योग सोडून इथं आई म्हणून बसूया काय? तसं नवं भीमा, दुखण्या पाखण्याला तरी बघायला नको, शिरपा म्हणाला. हिचं दुखणं काय आजचं आहे वय? रोजचंच आहे की ते. असू दे रे पोरा, म्हातारा माणूस आहे ते. येईल कमी आज ना उद्या, होईल सगळे व्यवस्थित. कुठलं कमी येतंय? एवढं दवाखानं केलं, न्या जावं म्हणालीत घरला. आता त्या धापं पुढं काय इलाजच चालना. अरे मग सगळं कोडच आहे म्हणायचं. कोडं? धड मागचं बी नाही आणि धड पुढचं बी नाही. म्हातारीनं आता आम्हालाच चांगलं कोड्यात टाकले. अरे ते कुणाच्या हातात आहे वय? अरे पिकलं पान कवा ना कवा गळून पडायचंच. तेच म्हणतोय, गळून पडला असतं एकदाच म्हणजे आम्ही मोकळं झाला असता. सगळाच खोळंबा होऊन बसलाय आमचा. भीमा असं रागात बोलत होता. अरार, असं कसं बोलून चाललं? किती बी केलं तरी आई आहे नव्ह तुझी ती, श्यामदा कळकळून म्हणाला. झाली की म्हातारी आणि तिची आशा कुटुंबर करत राहायची. आता काय यातनं बरी होणार आहे ती? सगळी शांत बसली. भीमा पुढं बोलू लागला. श्यामादा, तुझा म्हातारा वारला मागं 12ला किती का खर्च आला? आता ते कसं सांगायचं? श्यामादा म्हणाला. तसं नव्ह, तरी बकरी कितीची लागली? ते वय घेतलेलं 5,000चं. माळ असते ना, गोतावळा दांडगा आहे म्हटल्यावर नेटकंच घेतलेलं. मग आमच्या बी म्हातारीच्या 12वीला तेवढं लागणारच. आमचं बी पाहुणं काय कमी आहेत वय? असं बोलून भीमा तिथनं उठून गेला आणि माणसं तोंडात मारल्यासारखी गप्प बसली. भीमा मुंबईला जाऊन जादा सुधारल्यासारखं वाटायला लागला. नाहमुदा, बघ की गा पोर काय बोलून गेलं. आई अजून जित्ती हाय तवर तिच्या 12वीच्या खर्चाचं गणित मांडायला लागला. हे काय करायचं सांग? अरे त्योच असं आहे वय? कलियुग आहे म्हणायचं. ही कलीच बदलली आता. आईबाच्या मरणाचीच वाट बघत्यात. आपलं काय जातंय काय राहतंय हे कुठं कळते त्यासनी. आईबा आता वळकणाशी झाल्यात पोरासनी. माणूस एकदा बायका पोरांच्यात गुंतला आणि पैशाच्या मागे लागला की असं होते बघ. पोरीनं काबाड कष्ट करीत एकटीनं म्हातारीला सांभाळलं. तिला म्हातारी कधी जड झाली नाही आणि ह्यो येणार वर्षातनं कधीतरी गावाकडं. काय करायचं नाही की काय नाही आणि या लेकाला म्हातारी जड झाली बघ. बघ की काय करायचं सांग? गाव घर सोडल्यावर पोरं सुधरत्यात म्हणताव आम्ही.
पण असं आईबाला इसरत्यात. ती पोरं असून तरी काय करायची? शिरपा म्हणाला. त्या आईबाचा जल्लोमच फुकट का? आईबानं एवढं काबाड कष्ट करून पोसायचं आणि शेवटी त्यांच्या पदरात हे. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, पण आता पोरच उरपाट झालं, त्याला त्याने तरी काय करायचं? पण एवढं मात्र खरं आहे, म्हातारपण त्यासनी बी येणार आहेच की. ती कुठं चुकलंय वय? 8 दिवस झालं. म्हातारीला आणि जादा झालं. धाप लागली की भाता हल्ल्यासारखी छाती हलायची. तोंडाला सारखी बेळशी यायची. म्हातारीची रयाच बदलून गेलेली. तोंड चालायचं तेवढंच, बाकी आता सगळं थकल्यालंच. संडास लघवीला धरून न्यायला लागायचं. मानत हात घालून वर उठवून बसवायला लागायचं. पोटाचा खोळगा झालेला. 8 दिवसात अन्न ते कसलं तिनं शिवलं नव्हतं. नुसत्या तरवणीवर सगळं चालू होतं. 15 दिवसात म्हातारी बांगड्यासारखी झालेली. गल्ली गावातली बाया माणूस म्हातारीला बघायला येऊ लागली. समजल तसं पाहुणा रावणा बी घराला पाय लावू लागला. आकणूंची यात एकटीची सगळी वडाताण व्हायला लागली. लोक आईपाशी तासगटका बसून राहायचा. भीमानं आईच्या माघारी आकणूपाशी विषय काढला. अक्का, मी जरा उद्या मुंबईला जाऊन येतो. 15 दिवस झालं, कामाचा पाक इस्कोट झाला असेल. अरे पण आईचं बघतोस ना? वय कळतंय मला. अगोदरच इतके दिवस झाल्यात. आज कमी येईल, उद्या कमी येईल म्हणत, पण आता काय तिचं खरं नाही. आणि काय बरं वाईट झाल्यावर पुढचं 15-20 दिवस मोडणार आहेत. तेव्हा कामावर जाऊन मालकाला सगळं सांगून व्यवस्थित लावून येतो. बघ बाबा, मी काय तुला सांगणार? कसं बोलायचं आणि कसं सांगायचं असं करत रात्रीच भीमाना आईच्या कानावर बोलणं घातलं. आई, 2 दिवसातच मुंबईला जाऊन परत येतो. कामावरनं लई फोन यायल्यात. तिथं कुठला तरी दुसरा माणूस जोडून देऊन मी लगेच मागं फिरतो. भीमा, अरे आता कुठं सोडून चाललायस मला? माझी खटका भरत आली र बाळा. गप बस, असं वाईट वंगाळ बोलायचं नाही. काय होत नाही तुला. मी जाऊन येतो लगेच. मग मी इथंच तुझ्याजवळ आहे. खरं मला आता जायलाच हवं. लेका, आता तरी या जावा इकडं. इथं बी पोट पाणी फेकतं या. आपलं घर शात बघत माझ्या आखणूला बी तेवढाच आधार होईल. येणार आहे. काय तिथंच राहत्यात? यायचंच आहे इकडं. तुझ्या आधा विचार करू नकोस. तू पडून राहा निवांत. बघ बाबा, बघ रे लेका तेवढं. असं बोलून म्हातारीनं भीमाकडं एकसारखं बघत नकाड्या पोराच्या तोंडावरनं हात फिरवावा तसं भीमाच्या तोंडावरनं हात फिरवला आणि तिच्या डोळ्यातलं पाणी टापलं आलं. मुंबईला येऊन भीमाला 2 दिवस झालं आणि इकडं म्हातारीची वाचा गेली. तोंड तेवढं धड बोलायचं ते बी शेवटी बंद झालं. म्हातारी जाती का राहती अशी अवस्था झाली होती. उशाला बसून आकणू घटकला चमच्यानं साखरपाणी पाजू लागली. म्हातारीच्या हातरुणाभोवतीनं बघायला येणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्या बाया माणसांची दाटी होऊ लागली. गल्ली गाव येऊन बघून जाऊ लागला. तास घटका बसून राहू लागला. बघून जायच्या निमित्तानं आलेला पाहुणा खोळांबून राहिला. भीमा सकाळीच गाडीला बसला. तो दिस बुडतानाच घरात आला. म्हातारीनं आता डोळं बी झापून घेतलं होतं. त्या रात्री कोणीच आण शिवलं नाही. मिनत्या केल्या लोकांनी, पण आकणून जरा बी अण्णाला शिवलं नाही. पोर खुळ्यासारखी झाली. आईच्या उशाला बसून एकसारखं तिच्याकडं बघत टिपं गाळायला लागली. तिची अवस्था म्हणजे पाण्यातनं बाहेर काढलेल्या मासळीसारखी झालती. आईच्या डोक्यावरनं हात फिरवून सारखी ती आई आई म्हणून बोलवत राहायची. तेवढ्यावाट म्हातारी मानला तणावा द्यायची. रातभर तिच्या नरड्यात घुरघुर वाजत होतं. सगळीच तिच्या भोवतीनं रातभर बसून राहिली. छातीचा नगारा नाजूकच वर खाली होत होता. पहाटेचं 4ला कोंबड्यानं पहिली बांग द्यायला म्हातारीच्या नरड्यातली घुरघुर बंद झाली आणि म्हातारीनं प्राण सोडला. पहाटेच्या खोल अंधारात म्हातारी गुडूप झाली आणि आखणूनं बोंब मारली. सगळा कालवा उसळला. त्या आवाजानं गल्लीला जाग आली. चंद्राजी गेली असं समजून माणसं जमायला लागली. म्हातारीला भीतीला टेकवून बसवलेली. भीमानं फडक्यानं तिचं तोंड धरलेलं. आकणूनं आईसाठी एकच हंबरडा फोडलेला. आईला हरवून बसलेली ती पोर आईसाठी कासावीस झालेली. भुईला गडाडा लोळायला लागलेली. ती सगळं बघून गोतावळ्याच्या डोळ्यात पाणी भरलेलं. पण म्हातारी गेली, लेकाची सुटका करून आणि लेकीला कोड्यात टाकून.
लेकासाठी तिची म्हातारी गेली, पण लेकीसाठी मात्र तिची आई गेली. तर मंडळी, आपल्याला ही कथा कशी वाटली? आपली प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अस्सल ग्रामीण कथांच्यासाठी कथामय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.